अरे कवाच भाकर रे पोटाला काय नाही सुनबाई काय करते घरामध्ये हं? पोटाला भाकर हं? ते कपडे धुवून टाका तेवढे. अरे बा पोटाला भाकर नाही तर कशी काय कपडे धुते? हा खायचं पहिला पडत नाही कोण धुवल. अरे भाकर खाल्लं मी सगळं काम करीन बाई. भाकर देते पहिले कपडे धुवून घ्या तेवढे लय कपडे पडले धुवून घ्या. डोक्याचे नका करू जा लवकर तेवढे धुवून घ्या. लगेच भाकर लागते काम नाही धंदा नाही लगेच भाकर. अरे पोटा पायी मारू नका मला रे. पोटा पायी मारते का मी. मग आता मला सकाळी जेवण द्यायला पाहिजे की नाही. नाश्ता केला ना सकाळी. त्या नाश्त्यानं काय होतंय हा नाश्त्याने काय होत नाही त्याचे लय बारे झोपू राहिले वा ते काम करा. हं? लय बारे देऊ राहिले का रात्रीचे. झालं म्हणजे आता पोऱ्याला बायको केली म्हणजे असंच झालं का. तुकडे मोडायचे तर नीट मोडायचे हं. नाही तर सरळ जायचं घर सोडून जायचं. दिंडीचं असं का? हा दिंडीत जाणे तर कुठे अनाथ आश्रमात जाते धुवा कपडे. जातो मग काय करते आता. तोंडाला तोंड लागू नका माझा मामा. हा हा करतो लेख उद्या सांगतेच. हा हा त्या आईला काय आले कपडे नशीब. हे सफेद कपडे निघले पाहिजे आज. हा सगळे करतो बाई सगळं. अनुसार साबणाचा का लावू बर घसरा बिसरा मारा जरा. बर 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 एकदम भारी होतो रे. ते पण ऐकून नाही राहिले उलट उत्तर देऊ राहिले मला. हं? काय झालं काय? म्हणे मी कपडे नाही धुणार जेवायला सुद्धा देत नाही म्हणे मला आजची काही सून केली म्हणे. अरे पोटाला मारी त्या तुम्ही मला. ऐकलं का ते आता शब्द. सकाळी पितळीभर खाल्ला ना नाश्ता. अरे त्यानं काय होत तुला किती खायला घालायचं? किती खाला म्हातार म्हणतो किती खात. किराणा यांच्यासाठीच भरला होता का. 4 टाइम दिवसात खायला लागतं ना बाबा. अहो, काम कोण करायचं? 4 नाही 3च टाइम जेवतो म्हातारा. हा म्हणजे मोजूनच ठेवलंय. कपडे धु. आणि एक तर तिचा आवाज बसलाय हा. तिला कशाला त्रास देतो? तब्येत बरी नाही तरी म्हणे अरे कपडे धुतो तारच म्हणे. जाऊ दे, पण मला पोटाला तर कशाने मी सगळं काम करतो. नाही पहिले कपडे धु नंतर तुला जेवण देतो. चांगलं जेवण देतो. हा चांगलं देतो. हा चांगलं कशाला करतो? कमावता. मटण पाहिजे तर मटण देतो. हा मटण. पहिलं काय काम करताय ना खाऊ दे ना. याला म्हणते माणसं अहो, मटण आहे का काय काय पोरे. चालू राहिले पोरे काढून पस्तावलं म्हणायचं तुला कसं कळलं? ना म्हणा. हं? पोरे काढून पस्तावलं रे. नीट कपडे निघाले पाहिजे. नीट कपडे धु बरं का. काय भाऊ जगात काय चाललंय. माझ्या बायकोला त्रास नाही पाहिजे. नाही नाही हा? तुमच्या बाई माझी तब्येत बिघडली फार. तुमचं काय हिला घालवायची फक्त हिला घालवायची. हा का- जाऊ दे, तू नको डोक्याला टेन्शन घेऊ. चल घरात. पोऱ्या काय बेला तर खिलारी घेतलाय का. काय भाऊजी काय झालं काय झालं. काय चालू आहे? हा, कुठं काय जाऊ? केव्हाच आम्ही ऐकू राहिलो तुझ्या म्हाताऱ्याला किती बोलले त्या तुमच्या घरी घेऊन जा ना मग. काय तुमच्या घरी घेऊन जा. जन्म दिला ना तुम्हाला त्यांनी. हा, मग तिला काय झालं? अय, थांब थांब काही गणित गंगारामला बोलतो याचा मोठा भाऊ येतो हा. हा, पण ते तो काय बरोबर. कर शिरपतरावला काय करणार आहे तो? हा, बोला बोला काय केलं? नाही. धुवा कपडे दादा धुतो ना. तू तू आज काम चालू राहू द्या. गावातली माणसं नाही गोळा अरे झाली. पण माणसं आले ना. गावातलं माणसं खायला देता का. काय म्हणतात जरा तुमचा मोठा भाऊ येऊ दे. हा लवकर या बुवा. अरे इकडे काय त्या म्हातारीचे हाल चालवले तुम्ही दोघं भाव आहे ना. बाद झालं दुसरा कपडा घ्या त्यालाच गसू राहिले. अहो हे दुसरा घेतो. परिस्थिती पाना हे सुन पाणी तर मारा ना त्याला पाणी पाणी. पाणी मारतो हा? सगळं. पाणी मार पाणी मार. पाणी मारतो. हा येऊ राहिला हा ना त्या म्हाताऱ्याचे हा. हा ना. आपण असू दे ना ते म्हातारा आमचं आहे. दोन- तुम्ही म्हातारा आम्ही खाऊ घालतो आम्ही करतो. काय करता तुम्ही? म्हातारचं सगळं करतो ना. हा शेवटी भाव आहे भावाला भावाचीच कळ येणार. ए, तुम्हाला दोघांना लाज वाटते की या म्हाताऱ्याला का दोन धुवायला विचार त्याची आवड कशी. अरे म्हातारे पहिलं मत त्रास याने दिले. लाजा सोडल्या लाजा. हा लाजा सोडल्या खायला कोण देत. मला खुशाला कपडे धुवायला लावले सुनाना. दादा हा? तू सुद्धा कमी नव्हता. हा ऐकलं. आम्हाला नाही त्रास दिला आमच्या म्हातारीला त्रास अरे मी मा बायकोला दिला का तुम्हाला दिला त्रास. तुम्हाला दिला त्रास. म्हातारीला मटेरियल दिला ना पण तुम्ही काय त्रास देते? अरे सरपंच तुम्हाला माहिती नाही या हिचं गुण काम आहे म्हाताऱ्याला चटके द्यायचा चटके हा चटके हा मग पैसे नाही दिले चटके द्यायचा म्हातारीला. अरे नाही दिलं मग काय करू. नाही दिलं. यायला जाऊ दे तुला मग ताट. मग आम्हाला मग सूत्र तोडून दारू पेलो. त्यांच्यातला विषय ना तुम्ही नका त्याला काही बोलू ए, जाऊ देत ना. तेव्हा त्या महाग तिची इतकी ठेप होती माझी बायको ते रोज जाता कपडा धुवायची त्याला मटार त्याला माझ्या बायको धावला दिवस काठी घेऊन हा म्हणजे दिला आकडून तो म्हणा याचं कौतुक करायचा तो हा. म्हणून माझ्या काकान माझी सून अशी 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 भारी भारी म्हणून मग जाय तिकडं
मग हे काय दाखवून राहिले भारी. ऐ दादा तू जाणं ते जाणं मला नको शिकू. आता हे पण दुनं दुध चांगलं मला आहे का ज्यांना क्यू येते त्यांनी घरी घेऊन जावा. हा. जन्म दिलेला आहे हा घरी घेऊन जायचं. यांनी नका तुम्ही म्हातारपणी मला त्रास देऊ नका रे. हा हा ऐका हे बा, मी यांना समजून सांगतो आता करा जमीन पडी ठेवून द्या सगळी. तुम्ही सरपंच एक काम करा हा. बोलायचंच आहे ना या इकडे बरं तुम्ही. तुम्ही या इकडे या दादा या इकडे काय बोलायचं आहे ना ते इकडे बोला. गेले आजचे कपडे धुवायचे का? द्या पेमेंट. नाही मी धुवायला लावीन तू काळजी करू नको धुवायला लावीन. हा. हा बसा बसा सरपंच बसा. हा. हा काय आहे? आता बोला बरं तुमचं काय तुम्ही दोघं भाऊ हे तुम्ही त्या म्हाताऱ्याला सांभाळायला तू जड झाला का तो म्हातारा सांभाळतोय ना मग म्हाताऱ्याला मी मी सांभाळी हा. मी सांभाळी पण माझी बायको नाही होती. का बरं तू आम्हा गावातना मटण गावाचा धोत्रा जुलाब करायचा हा कारण माप नाही परत अरे पण तिची जमीन खात्या ना तुम्ही कोणची अहो, त्याची जमीन खातो तर त्यांना सांभाळत नाही. त्याचा दवा दारू असतो, त्यांचा चष्मा असतो, त्यांना कपडा लागतात. हे सगळ्या गोष्टी आम्ही करत नाही का? मग त्यांना आता काय धुणं अहो, आता लावायचं म्हातार का वय सगळ्याचं करावंच लागत आहे. नाही, नाही, आपण अहो, म्हातारे होणार आहे. भाकर दे ना तर मला दुनं धुवायला लावलं म्हणून भाकर एवढं दुनं धुल्याशिवाय भाकर नाही. सकाळी तुम्हाला माहिती आहे का एवढं पितळीभर त्याने पोहे खाल्लं आता तासभर नाही झालं तर लगेच मी काय काय त्या पोटाच्या वरती नाही ना गेल्या, खाली अहो मग तुम्ही घेऊन जा ना एवढं बोलण्यापेक्षा एवढं लागायचं तर. सगळेच कौतुक येतात तर तुम्ही घरी घेऊन जा. घेऊन जा ना करा ना ती. जमीन खात्या आहे तेव्हा ती जमीन पडीत राहू दे सगळं. हा जमिनीसाठी आलं का? म्हाताऱ्याला मुलं काही ना अरे भाऊ तुला लय मुलं काय ना हा, घेऊन जा. घरी घेऊन जाय. अरे मला गावचा सरपंच म्हणून माझा हे कर्तव्य आहे. सरपंच कोणी केलं तुला कोणी आम्ही केलं? आम्हीच केलं ना. कोणी केलं? हळू बोला. मानावर ऐकू येतं. येतं ना मग मग हिच्या आता हिच्या काय घरी पाठवा हिच्या घरी माझा सासरा पाठवा. पाच गेले हातात राहतो. तिला एवढे लागत हिच्या घरी पाठवा. दगडाच्या खाली उतरत नाही आम्ही. रात्रीचा झोपला सारखा खोकल पाणी अगं तिचं म्हणणं चांगलं आहे. झोपायचं नाही का आता तो म्हातारा आहे तो खोकणारच आहे. अगं तिला घेऊन जायचं आहे ना. किती बाजूला ए, तुला- ए, तुम्ही सरपंच उद्या म्हातारे होणार आहे का नाही? सरपंच एक दिवस तुम्हाला सांगतो याने इतकं मटण खाल्लं इतकं मटण खाल्लं का मग आपली आज सरावर पा नाही नाही मला मिळेलच नव्हतं का वा अहो, तो पण माझं चारलं म्हणणं काय ऐका ना हे जर म्हातारे झाले तुमच्या पोरांनी अशा हालती आमचं आम्ही बघून घेऊ. नाही, आम्ही बघू आमचे पोरं नाही आमचा आज सांगता नाही 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 मला दिवस आहे रे, त्यांचे पोरे आपण त्याला जास्त सोबत दिवस गुण सांगणार. ए बाई ए बाई तू तुझ्याकडे घेऊन हा एवढं नाटक नको. ऐका त्या म्हाताऱ्याचं काय तिला लय पूल काढाय जमीन लागत तिला घेऊन जाय नाही. असं कर तू आपण जाऊ स्टे लावून देऊ जमिनीला गेले नाही पाहिजे जमीन. काय संबंध आहे? संबंध काय आहे? आमच्या फॅमिली मॅटर मध्ये तुम्ही कसं काय बोलणार आहे? नाही, नाही. आज आमच्या माझ्या नाव सरपंच झालेले. ते लावू शकतो नाही तर काही करू शकतो पोराला येऊन नाही एक देणार. काम करा वाटणी करा बस संपलं विषय. हो नाही, नाही. ऐका ना वाटणी करा. ऐका तुम्ही नाही का बाबाला अनाथ आश्रम मध्ये टाकून द्या. का अनाथाश्रम? आमची हा, वाटणी बरोबर होते. आहे. हा, आमची हे वाटणी कोण होते. सांगितलं? हो, वहिनी. हो, वहिनी. नाही नाही थांबा, जमिनीवर करून थांबा. द्या. तुम्हाला त्याला पुढे घेऊन जा. नाही नाही अनाथ आश्रमात टाकायचंय ना टाका बरं होईल उलट पण एक काम करा सगळे पहिले इथे जमिनीचे अर्धे अर्धे वाटा त्याला करून द्या. समाज नाही तुला जमीन का द्यायची जन्म दे रे जन्म दे रे जन्म. एक गुंठा मिळायची नाही का बरं तुम्हाला. मिळायचं नाही तुम्हाला आणि खायची एवढं म्हणजे एवढं लहानचं मोठं अहो केलं मी नाही ना. ते मला भाकर देतील मी कस काय जमीन देणार बरोबर आहे ना हो बाबा. कस काय देणार आयला काय बाप सांगत फिरला आतापर्यंत गोड बोलायचं सांग जरा, मात्र वाटून घे. हा म्हाताराचं वाटून घेऊन आता का त्याच्यापेक्षा म्हाताऱ्याला अर्धा करतात काय मग अर्धा अर्धाच करू कमरा भाऊ खाली माकड कमरा भाऊ वरतो माकड बरोबर चालतंय कसं काय करायला वर हा. नसलं तर नाही नाही चालतंय तोडू का आताच तोडा तोडा तोडा. येत नाही ना डायरेक्ट काढलं की तोडून टाकू आता. खायची बाजू तुझ्याकडे बरं काय काही खा लागा आम्ही एकच टाइम देऊ. ए, चल. बरं झालं ना खायची बाजू आपल्याकडे एकच टाइम देऊ. अगं एक टाइम नाही मी म्हणतो ते कापल्यावर कवर राहायचंय पाठदिशी नसाई घेऊ हा काही हे नाहीये हा. हा विषय नाहीये अर्धा घ्या ना अर्धा राहू द्या मग त्याला आहे ना एक काम सांभाळा करा नीट. जमीन आम्हाला द्या पुरा तुम्हीच घेऊन जा अरे म्हातारा. तुम्हाला तुमचंच आहे ना सगळं ए, मी त्याला आज अनाथ आश्रमात टाकीतो. हा, मग नाही. नाही नाही पहिला हिस्सा पहिला हिस्सा पहिला हिस्सा. साया घे साया घे साया घे तू म्हाताऱ्याच्या. होय, सर. म्हाताऱ्याचा हिस्सा घे. म्हाताऱ्याला सही देतात. इसा देणारच नाही मी तुम्हाला देणारच नाही इसा देणार नाही. नाही देणार नाही देणार नाही देणार मी ए, हो ना काय अरे गोड बोलून जमीन ही शांतपणा करते. गोड बोलून जमीन द्यायची. म्हातारा केव्हा त्याला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे कुठे जाऊन जाऊन जाणार आहे तो एक काम करा म्हाताऱ्याच्या आज कागद बनवा आणि जमिनीवर शिक्का घेऊन टाका सही घेऊन टाका. ऐका ना मी काय म्हणते एक दिवस आहे ना आपण त्याला गोड गोड बोलून आहे ना जेवायला बोलूया
त्याचं त्याचा अंगठा घे. नाही दारू पाजू त्याच्यात अंगठा घेऊ आणि त्याच्यात रुपयाची आपल्या म्हाताऱ्याला लय सवय हा मी काय करतो माहितीये का मी आणतो ऐका दारू मध्ये ना झोपेत औषध टाकून अगं कशाला त्याला दारू फुल पाजू दारू आणि साया करून घेऊ. पाजू सया बिया घेऊन नंतर औषध पाजू कुठं फेकून देऊ बरोबर म्हणजे गेला नाही गेला आपला काय कळणार आहे झालं हे पक्क दारू पाजायची आणि तिकडच फेकून द्यायचं कुठतरी फेकायचं नाही का मग म्हणजे आपल्याला जाळायला लागल हा, पुरून देऊ ना अगं, कुठतरी फेकल्यावर माणसं नाव ठेवतील ना तुम्ही असं का कशाला वागताय आपलं नाव निशान नाही ना आपण एक काम करूया, त्याला गाडीमध्ये घेऊन दूर कुठे जाऊन फेकून देऊया. हे काम करू काय मात्र गेला का वस्तू त्या मार सोडून देऊ तिकडे आपण काय काय तुम्हाला काय मजाक सुचतोय काय? नाही अगं मग ते तिकडे अय, अरे ते मरायचं मरू द्या सगळ्यात महत्वाचं ते सरपंच घेऊन गेलाय घरी आता तिकडं गावामध्ये नाही ती बोंबा बोंब होईल. सरपंचाची बायको तसंच खबर करते करायचं सरपंच खाली करायचं का हा, मग सरपंचालाच खाली करू त्याची टाकू तुझ्या नजर टाकली सरपंचानी हा असं करायचं पदच घालू हा हा असंच करू सरपंचांना वाईट भाऊ ना आपल्या बायका हा. तरी म्हणायला गेलं तर आपली भावकी लई हा है ना? म्हणजे त्याचं पदच आपलंच घालून मत जास्त आहे कुठंच काही राहिलं नाही चुकलं आपली शिटू गाडायला दिली. आपण आहे ना त्याला सरपंचाने blackmail ना करूया. कॅमेरे झाली आता ऐक शूटिंग ना, आपण त्याला ब्लॅकमेल करूया आणि त्याच्याकडून सांगूया की म्हाताऱ्या सिग्नेचर द्या आम्हाला. हे काम करता आपण घेऊन यांनीच मारलं म्हणाल जमिनीसाठी त्याला प्रोटेक्शनला सरपंचांना मग वाईट नाही तरी पाहिजे वाईट नजरेने सरपंचाच्या बायकोनी ना म्हाताऱ्याला जमिनीसाठी सही घेतली मारून टाकलं म्हणजे बायको त्याला भांडकुद आपण आहे ना आपलं तोंड कमी का दोघी ना आपण आताच ते किती बोलत ती होती एकमेव तुम्ही दोघे तुमच्या दोघींना काय होत नाही? तुम्ही भांडायला लागले ना बघा तुम्हाला 90 बाजू तुम्ही हा. जोर चढ जोर चढ ए, नाही, ते पण बसायला चला. खांबा अरे जोर चढ नाही ती. हा पहिले आता तुम्ही जमीन दोघी घ्यायची पुढं ना थांबा आम्ही दोघं मागं आज आहे. जमीन घ्यायचीच हा. चला. आज कुदा सरपंचाचे मला कपडे फाडत चला चला कपडे काय होईल? चला. आता हा जो एपिसोड झाला हा मुलाचा आणि बापाचा झाला आणि त्याच्यामध्ये बरेच मुलं आईबापाला सांभाळती नाही आणि चांगलं सांभाळावं बुवा त्याच्याकरता हा संदेश आहे आणि आईबापा सांभाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे म्हणून मुलांनी आईबापाला चांगलं सांभाळावं त्यांच्यासाठी आयुष्य चांगलं कष्ट करायला राहते. आणि ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. याच्यातून आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत किंवा वाईट संदेशही द्यायचा नाहीये. चांगलं. हा फक्त एक पूर्णपणे मनोरंजन आहे बस. म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे बस तुमचं सहकार्य राहू देत. कमेंट्स करा. नमस्कार मंडळी आता आम्ही हा जो आता एपिसोड बनवलाय तो एक आपला आता गंमत जमत म्हणून बनवलाय. तुम्ही कोणतं म्हणत कोण घेऊ नका मनाला लावू नका कारण असं आहे ना होतं घडतं कारण जमीन 20% करता मग कोणत्या थराला जातात तसं तुम्ही जाऊ नका हा तुम्हाला संदेश आहे. या घडलेल्याच कथा आज आम्हीच म्हणजे पुढे दाखवलंय तुम्हाला म्हाताऱ्याला एवढं ते पोरं त्रास देते सून मूल आणि लय त्रास देऊन राहिले भाकरी बेकून देते सुद्धा सांभाळते नाही आजकाल लोक पोरं एवढे त्रास देते म्हाताऱ्याला काशीला नका जाऊ पण म्हाताऱ्याची सेवा करा. हो सोहम कॉमेडी हा व्हिडिओ आहे बघा तुम्ही. लाईक सबस्क्राईब अँड कमेंट्स करा. शेअर नक्की करा.